ची संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती कुठे आहे हे बघणं आवश्यक आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण जवळपास कमी झालेलं आहे. आता जो पाऊस आहे तो उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि थोडंफार छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर किंवा पुणे याच्या पश्चिमी भागात थोडाफार पावसाचा प्रभाव आहे. या पलीकडे पावसाचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. डिप्रेशनचं आता रूपांतर बेलमार्क लो प्रेशरमध्ये झालेलं आहे आणि ते जवळपास आता मध्य प्रदेशच्या दरम्यान आलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की वेलमार्क लो प्रेशरच्या रूपामध्ये डिप्रेशन आता गेलेलं आहे आणि बऱ्यापैकी या ठिकाणी ते मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान यांच्या सीमेपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. या ठिकाणी आपण डिप्रेशनचा मार्ग संपलेला आहे किंवा प्रवास संपलेला आहे. ते बेलमार्क लो प्रेशर झालेलं आहे. पण साधारण ओरिसाच्या उत्तरेकडून थोडं झारखंड, त्यानंतर उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असा त्यांनी प्रवास केला. थोडंसं वाटलं होतं की ते उत्तर प्रदेशमध्ये जाऊ शकतं, परंतु काही प्रमाणात ते खाली झुकलेलं आहे. परंतु या डिप्रेशनचा आपल्याला फायदा असा झाला की अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीमध्ये झाली अतिवृष्टी आणि घाटमाथ्यावर त्याचा पाऊस झाल्यामुळे आपल्याला अनेक नद्या प्रवाहित झाल्या, नद्यांना पूर आले, अतिवृष्टी झाली आणि याचा अंदाज आपण यापूर्वी सातत्याने देत होतो. आपण एकच वाक्य वापरलेलं होतं की जुलैचा पहिला आठवडा हा निर्णायक असेल आणि तो निर्णायक ठरलेला आहे. जवळपास आपले अनेक पाणी प्रकल्प हे 50% जे घाटमाथ्यावर अवलंबून आहेत ते भरलेले आहेत. शिवाय विदर्भातीलही पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आणि विदर्भातील बरेच जिल्ह्यांमधील पाणी प्रकल्प देखील जवळपास 40% भरले आहेत. दुष्काळी वर्ष असताना देखील आपल्याला यावर्षी पाण्यासाठे अतिशय गतिमान पद्धतीने भरताना दिसत आहेत. आज मान्सूनने प्रगती केली आहे. संपूर्ण गुजरात आणि बहुतांश राजस्थानचाही भाग व्यापला आहे. आता शेवटचा टप्पा मान्सूनचा बाकी आहे आणि मला वाटतं उद्या तो पूर्ण होऊ शकतो, कारण उद्या निर्धारित 8 तारीख ही शेवटची आहे. कारण जर उद्या हा प्रवास पूर्ण झाला नाही तर निर्धारित तारीख बदलू शकते. आपण या ठिकाणी 1 जून ते 7 जुलै दरम्यान भारतात काय घडलंय याविषयीचा अंदाज जर घेतला तर आता जवळपास 60% वरून ते 83% पाऊसमान आलेलं आहे. म्हणजे जुलैच्या अवघ्या 6 दिवसामध्ये 23% पावसाची प्रमाणात किंवा टक्केवारीत वाढ झालेली आहे. शिवाय आपल्याला एक दिसतंय की ओरिसा, तामिळनाडू, पश्चिमी मध्य प्रदेश या ठिकाणी सरासरी एवढा पाऊस झालाय. तर ज्या ठिकाणी हिरव्या कलरमध्ये आपल्याला स्टेट्स दाखवलेले आहेत, राज्य दाखवलेले आहेत, त्या ठिकाणी सरासरीच्या आजूबाजूला पाऊस आलेला आहे. आणि आपल्याला एक दिसेल की देशामध्ये आता रेड कलरमध्ये असलेले स्टेटची संख्या कमी झाली आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र एक लक्षात ठेवा, यात फार आनंदून जाण्याची गरज नाही, कारण जसाही पावसाचा खंड सुरू होईल तेव्हा हे रंग पुन्हा बदलू शकतात. आता ही देशातली परिस्थिती, आपण राज्यातली बघूयात. सुरुवातीला राज्यात काय परिस्थिती हे आपण बघणार आहोत आणि राज्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जो 57-58% पाऊस आपल्याला जूनमध्ये झालेला होता, तो असलेला फरक भरून जूनची टक्केवारी एकत्रित घेऊन जूनमधला फरक आणि जुलैमधली अपेक्षित टक्केवारी एकत्र करून आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 99% पावसाची नोंद झाली आहे. केवळ 1% घट आहे. शिवाय आपल्याला कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा अगदी विदर्भ असेल, या ठिकाणी बऱ्यापैकी सुधारणा झालेली दिसते. मराठवाड्यामध्ये मात्र चिंतेचा विषय अजून कायम आहे. बरं, ही सरासरी केवळ कोकणात झालेल्या अतिवृष्टीची आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दिसतंय की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे आणि मराठवाडा हा अजूनही रेड आहे.
आणि तिथे थोडी थिडकी नाही, बीडमध्ये 44 किंवा परभणीला 32, जालन्याला 35, नांदेडला 30, धाराशिवला 30, सोलापूरला 40% घट आहे आणि सिंधुदुर्गमध्ये 20% घट आहे, अहिल्यानगरला 22% घट आहे. आपण गडचिरोली हा सगळ्यात पावसाचा जिल्हा आहे, या ठिकाणी 44% घट आहे. आपल्याला भंडाऱ्यामध्ये 34% घट आहे, धुळ्यामध्ये 31% घट आहे. आणि एवढंच नाही तर सगळ्यात डेंजर परिस्थिती आपल्याला दिसते, नंदुरबारमध्ये 78% घट आहे आणि पूर्णतः कडकडीत दुष्काळ आपल्याला नंदुरबारमध्ये दिसतोय. पण आज आणि उद्या नंदुरबारमध्ये अजूनही पावसाची शक्यता आहे. जर ही शक्यता नुसार पाऊस झाला तर या ठिकाणची संकटमय परिस्थिती कमी होऊ शकते. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यांमध्ये किंवा एखाद्या भागात पाऊस पडून येणारी टक्केवारी ही समाधानकारक नसते आणि एल निनोच्या वर्षाचं एक वैशिष्ट्य आहे असमान वितरण. म्हणजे एका भागामध्ये अतिवृष्टी होईल तर दुसरा भाग कोरडा राहील आणि त्यामुळे जरी तुमची मान्सूनची सरासरी जुळली तरी काही भाग दुष्काळी असेल तर काही भाग अतिवृष्टीने बाधित असेल, ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे हेच तर एल निनोच्या वर्षाचं वैशिष्ट्य आहे. आता पुढील 2-3 दिवस जो पाऊस होणार आहे तो कुठे होणार आहे? तो मध्य प्रदेशच्या काही भागात होईल, गुजरातच्या काही भागात होईल आणि महाराष्ट्राच्या काही भागात होईल. त्यामुळे अजून देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भ असेल, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग असेल, उत्तर कोकण असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी अजूनही CFS मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे. आपण GFS मॉडेलचा जरी विचार केला तरी अजून देखील जरी मध्य प्रदेशवर हे वेलमार्क लो प्रेशर गेलं असलं तरी त्याचा परिणाम हा सुरत, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, थोडाफार पुण्याच्या भागाच्या पश्चिमी भागामध्ये घाटमाथ्यावर याचा परिणाम अजूनही जाणवण्याची शक्यता आहे. आणि हे उद्याच्या 8 तारखेची परिस्थिती आहे. अजूनही उत्तर महाराष्ट्रामध्ये 9 तारखेला देखील अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे जोरदार ते अतिजोरदार, अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. हा पाऊस उघडणार कधी आहे तर 10 तारखेपासून, ही बाब लक्षात घ्या. परंतु आमचा एक स्वभाव आहे, कारण आम्ही वर्षानुवर्ष अंदाज सांगतो. शेतकऱ्याला आत्मविश्वास कसा येईल, शेतकऱ्याची भीती कमी कशी होईल, याच्यावर आम्ही काम करतो. त्यामुळे यदाकदाचित आमचे व्हिडिओ फार कमी बघितले जातात, परंतु आम्ही त्यावर तो आमचा विषय, कारण व्ह्यूज हा आमचा विषय नाही. आमचा विषय काय आहे की शेतकऱ्याला निश्चित अशा प्रकारची माहिती मिळाली पाहिजे. आता आपल्याला मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमी आहे. काही ठिकाणी पेरण्याही झालेल्या नाही आहेत, काही ठिकाणी अगदी नांगरट देखील अजून मोडलेली नाही आहे, हे आम्हाला माहिती आहे. कोकणात अतिवृष्टी झाली म्हणजे महाराष्ट्रात खूप चांगला पाऊस झाला किंवा अगदी 99% महाराष्ट्राची सरासरी आली. फक्त याची एकच गोष्ट लक्षात घ्या, 99% सरासरी पोहोचणं हे आपल्या दृष्टीने चांगलं याच्यासाठी आहे की पाणीसाठे ज्या पावसामुळे वाढतात तो पाऊस झालेला आहे. आणि त्यामुळे मी यापूर्वी अंदाज देताना सातत्याने सांगितलेलं आहे की एल निनो असला तरी देखील घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होईल आणि घाटमाथ्यावरील पाण्याच्या स्रोतामुळे भरणारे तलाव मोठ्या प्रमाणात भरतील. यावर्षी त्या संदर्भात फार तक्रार असणार नाही, ह्या माझा सुरुवातीपासूनचा अंदाज आहे. त्यानंतरची एक गोष्ट आहे की आपल्याला मग ज्या महाराष्ट्राच्या भागात पाऊस झाला नाही तो कधी होणार आहे, तर तो होणार आहे आता यापुढे. कारण जुलैचाही उरलेल्या कालावधीमध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण होऊन या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. फार मोठे पाऊस होतील असं आता सध्या तरी वाटत नाही. एखादा कमी दाब जर आला तर मात्र नक्कीच या भागात पाऊस होऊ शकेल, परंतु कमी दाबाची शक्यता कमी आहे. याचं कारण असे, अजून आयोडी सक्रिय झालेलं नाही, पॉझिटिव्ह झालेलं नाही, होण्याच्या मार्गावर आहे.
एमजिओ फेज अजून आत्ताच अतिशय झटपट पद्धतीने 1, 2, 3 या फेजमध्ये येऊन गेलेला आहे. त्यामुळे लगेचच तो त्या फेजमध्ये येणार नाही. त्याला ऑगस्ट उजेडणार आहे आणि मग ऑगस्टमध्ये त्याचा पुन्हा एकदा फेरा येईल. त्याच वेळेस आयोडी सक्रिय झालेला असेल. त्यामुळे आपल्याला जसा घाटमाथ्यावर कोकणामध्ये अतिवृष्टी झाली तशीच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सुद्धा कमी कालावधीत जास्त पाऊस हा एल निनोचं वर्ष आहे. आणि या वर्षामध्ये याच पद्धतीचे पाऊस म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस होतील. आपल्याला वर्षभर पिकांना आवश्यक असलेला संभाव्य पाऊस याची फार वाट बघावी लागणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे पाऊस होतील. पाणीसाठे वाढतील. आपल्या विहिरींना पाणी येईल, नदींना पाणी येईल, बंधारे भरतील. पण पिकाला पाहिजे तेव्हा पाऊस आणि पेरणीयोग्य वेळेला पाऊस होणं ह्या काही भागात अशक्य दिसतंय. मॉडेलमध्ये ज्या प्रमाणात पाऊस दाखवला जातो त्या प्रमाणात पाऊस पडत नाही. आता या ठिकाणी आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, धुळ्यामध्ये, नंदुरबारमध्ये किंवा अगदी पालघर, ठाणे, अहिल्यानगरच्या काही भागात किंवा पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम घाटमाथ्यावर देखील अजून पाऊस दाखवला जातोय. ज्या प्रमाणात पाऊस दाखवला जातो त्या प्रमाणात आता सध्या तरी पाऊस पडत नाही. प्रमाण कमी झालंय. महाराष्ट्र देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण ठिकठिकाणी होतंय. मग नांदेड असेल, अहिल्यानगर असेल, बीड, अगदी सोलापूर वगैरे भागात देखील तुरळक पाऊस झालेला आहे. सर्वत्र पाऊस नव्हता. उद्या मात्र ज्या भागात पावसाची शक्यता आहे मग त्याला सोलापूर आणि अगदी धाराशिव, लातूरच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भातील मग नांदेड असेल, परभणी, बीड, अहिल्यानगर या भागात तुरळक पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपाच्या. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार किंवा पालघर